टीव्ही सत्यमेव व्रतम। मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या वक्तव्यानंतर महाड राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया। रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद चिघळल्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडली असून तटकरे विरुद्ध गोगावले असं वाकयुद्ध सध्या सुरू असल्याचं पाहावयास मिळतंय। या विषयावरूनच महाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सोमवार 27 जानेवारी 2025 रोजी शासकीय विश्रामगृह महाड इथे एक पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी पक्षातर्फे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष निकम, महाराष्ट्र प्रदेश सदस्य रिहान देशमुख, तालुका अध्यक्ष निलेश महाडिक, जिल्हा सरचिटणीस संचिता निगुडकर, विनय पुरारकर, जमीर पेवेकर, विलास बांदवडकर, आशिष खताते इत्यादी उपस्थित होते। विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाकडून प्रामाणिकपणे काम झाले नसल्याचा आरोप नामदार भरत शेठ गोगावले यांनी केला होता। त्यावर आज राष्ट्रवादी महाडच्या वतीनं परिषदेच्या माध्यमातून उत्तर देण्यात आलंय। तटकरे साहेबांवर तिन्ही आमदारांकडे टीका होते, याला कशा प्रकारे राष्ट्रवादी उत्तर देणार आहे? पहिले तुमचं मी अभिनंदन करतो। तुम्ही आम्हाला टाइम दिलात आणि आमची मुलाखत घेताय त्याबद्दल धन्यवाद। तटकरे साहेबांच्या वती टीका जी केली जाते ही त्यांचा वैयक्तिक रोष आहे, पक्षाकडून नाही। आज दुसऱ्या लोकांनी कोणी टीका केली का? 3 आमदार सोडल्यानंतर दुसरं कोणी त्यांच्या पक्षातला एकही माणूस त्यांच्यावरती टीका करू शकत नाही। प्रश्न वाढत होता की आम्हाला पालकमंत्रीपद मिळावं तर ही मागणी तुम्ही तुमच्या नेत्याकडे करायला पाहिजे, वरच्या नेत्यांकडे बसून तुम्ही चर्चा करायला पाहिजे। आज अशी परिस्थिती जिल्ह्यामध्ये झाली की मतदार म्हणतायत आम्ही मत देऊन चूक केली का? खासदारांना आम्ही निवडून दिले, आमदारांना निवडून दिले, मग तुमचा जो काही वैयक्तिक वाद असेल तर तुमचं काय सरकारमधले भांड असेल तुम्ही सरकार पातळीवर बसून सोडवायला पाहिजेत। जनतेसमोर येऊन हे वक्तव्य करणं चुकीचं आहे, कारण उद्या आम्ही कुणाला हाक मारायची आणि कुणासमोर बसायचं हा एक प्रश्न मतदारासमोर पडलेला आहे। आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही एक पक्षाचे पदाधिकारी आहोत, आम्हाला सुद्धा लोक प्रश्न विचारतात हे काय चाललेलं आहे। मतं मागायला आम्ही लोक जातो, मोठे लोक जात नाहीत, आम्ही जातो घरोघरी दारामध्ये, आमचे कार्यकर्ते जातात, लोकांच्या चुलीपर्यंत पोहोचतात आणि योग्य माणूस आहे म्हणून यांना मत टाका आम्ही सांगतो आणि ते मतदार मग निवडून गेले जातात। आज जर तुम्ही बघताय तटकरे साहेबांमध्ये आरोप केला जातोय की आम्हाला मताधिकार कमी पडलंय, आम्हाला पाडण्याचा त्यांनी प्रश्न उपस्थित केला। चुकीचं हे वक्तव्य होत आहे, कारण आम्ही स्वतः आम्हाला तिघा बोलून घेतले, मग अध्यक्ष असतील, रियान असतील, मी आहे। तटकरे साहेबांनी आम्हाला ठाम सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये जे माझ्या बाबतीत घडलंय ते भरत शेठच्या बाबतीत घडता कामा नये, त्या आपल्याला सीट निवडून आणायलाच पाहिजेत या भूमिकेशी मी हे वक्तव्य ज्यावेळी वरणमध्ये मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये सांगितलं की तुम्ही सुस्त राहू नका। तटकरे साहेबांना 3.5 लाखाचं मताधिक्य मिळाले महाड तालुक्यात मतदारसंघातून, तर भरत शेठला आपल्या जास्तीत जास्त मतं मिळाली पाहिजेत हे सांगितलं। मग तटकरे साहेबांना जर 3.5 मतं मिळतात, लीड भेटली आणि भरत शेठला 25,000 मतं निवडून आलेत, मग आमच्या लोकांनी असंच बोलायचं का शिवसेनेने त्यावेळी काम केलं नाही म्हणून? हा एक महत्वाचा मुद्दा आहे ना। मग जर 3.5 आणि 25चा किती 21-22 हजार मताचा फरक पडतो, तो का पडला? मग आमचे राष्ट्रवादी आम्ही ज्या होते आहे त्या पद्धतीनेच काम केलं ना। आम्ही ज्या पद्धतीने काम केलं म्हणून भरत शेठला असं मतदान पडलं। आम्ही जर काम केलं असतं भरत शेठचं मताधिक्य घटलं असतं। मग 3.5 आणि 25,000चा फरक किती आहे हे साधं मतदार सांगतो आम्हाला की असं झालेलं आहे म्हणून। मग तुम्ही तटकरे साहेबांच्या वरती शिंतोडे उडवायला नाही पाहिजेत। तुम्ही दोघांनी कधी बसा आणि तुम्ही तुमच्या मोठ्या नेत्याशी बसून हा निर्णय सोडून घ्या, जनतेला तुम्ही वेटीस धरू नका हे सांगायचं आम्ही काम करतोय। एवढंच माझी प्रतिक्रिया आहे तुम्हाला। सर्वच नेत्यांनी वेळोवेळी तटकरे साहेबांना सोडल्यानंतर पाठीत खंजीर खुपसण्याचा आरोप केलाय, नक्की प्रकरण काय वाटतं? की सगळे नेते जेव्हा रायगड जिल्ह्यातले महाराष्ट्रातले नेते जेव्हा तटकरेंच्या विरोधात उभे राहतात पाठीत खंजीर खुपसण्याचा आरोप करतात, सत्य वाटतं का? नाही, चुकीचं आहे। सर्व नेत्यांनी केलंय, अगदी अंतुरे साहेबांपासून शेवटचे भरत गोगावले म्हणजे मोदी शेकापवाले पण आहेत, आबा पण होते, सर्वच आरोप करतात। कारण हा प्रश्न तुमचा आहे, हा घन प्रश्न आहे। आम्ही आता जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे, पण जिल्ह्यातल्या ज्या घडामोडी आहेत तटकरे साहेबांमध्ये आरोप करणं प्रत्यक्षात चुकीचं आहे। जर तटकरे साहेबांनी जर असं केलं असतं तर बाकी लोक बाकी निवडून आलेच नसत ना, मग एक मार्गे राष्ट्रवादी झाली असती।
दस्तूरखुद्द अंतुरे साहेबांच्या वेळेनंतर पण हा आरोप झालेला आहे. आता जयंत पाटील पण तोच आरोप करतात शेकाप संपवलेला, भरत गोगावले तोच आरोप करतात आणि यापूर्वी राष्ट्रवादीचे किंवा काँग्रेसचे असणारे आबा जगताप यांनी पण तोच आरोप केला होता. मग सर्वच जर का नेते तटकरेंना एका विशिष्ट पिंजऱ्यात उभे करत असतील तर आपण याकडे कसं बघायला पाहिजे? नाही, ते जर पिंजऱ्यामध्ये उभे करत असतील मग परत मग तटकरे साहेबांशी ती युती काय करतात? तटकरे साहेबांकडे का जातात? तटकरे साहेब का बसतात? मग तटकरे साहेबांना घरी बोलून सांगतात आता आपलं एकत्र काम केलं पाहिजे. मग तटकरे साहेबांची काय चूक आहे? साहेबांच्या मनामध्ये असं कुठलंही पाप नसतं, कारण त्यांना राजकारण करायचे. एक दुसरं राजकारण नाही आहे. हे एक दुसरं राजकारण असतं तर माणूस करतो, एक दुसरं राजकारण आहे ते. कारण म्हणतात ना, लोक म्हणतात ना सूर्यवात थुकण्यासारखं आहे. तटकरे साहेबांचं बोलणं म्हणजे सूर्यवात थुकण्यासारखं आहे. तेव्हा मी तुम्हाला सांगतो, ह्याच्या बाबतीत आम्ही काही तुम्हाला त्यांच्यावरती आरोप करून घेतलं सहन करणार नाही. राष्ट्रवादीशी युती करणार नाही हा जो कार्यकर्त्यांचा सूर असेल, मग फक्त जिल्हा आमदारकी आणि खासदारकीला युती असते का? मग नेते लोकांनी काय ठरवायचं? ज्यावेळी खालच्या निवडणुका येतात त्यावेळी मग जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल का मग कार्यकर्त्यांनी भांडायचं आणि मग आमदारकी खासदारकीला युती करायचे, परत एकत्र यायचं आणि त्यावेळी बोलायचं नाही आता खालपासून वरपर्यंत आपली युती राहील. याला कारण काहीतरी जवळ जाऊन शोधलं पाहिजे. तो कार्यकर्त्यांचा दोष नाही, हा दोष नेत्यांचा आहे असं मी बोलणारा माणूस आहे. तटकरे साहेबांना वारंवार बदनाम करण्याचं काम आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहतोय आणि त्या अनुषंगाने महाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज ही पत्रकार परिषद आयोजित केली. आपल्या सर्वांचंच या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो. आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांनी युतीचे उमेदवार म्हणून निवडून आणण्यात सर्वांचाच हातबोट लागून यशस्वीरित्या ती निवडणूक त्याप्रमाणे पार पडली. महाड तालुक्यामध्ये सुद्धा आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांसहित त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे खासदारांचं काम केलं, याच्यात कुठलं दुमत नाही. कालांतराने त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. तोच फॉर्म्युला तोच पॅटर्न वापरत समन्वय समिती त्यावेळेला सुद्धा नेमली गेली आणि त्यामध्ये काही कार्यकर्त्यांच्या पुन्हा काही अडचणी होत्या. जे कोण काम करणार नव्हते किंवा त्यांच्या समस्या होत्या त्या सर्व समस्या जाणून घेत त्या कमिटीच्या माध्यमातून विषय सोडून पुन्हा एक दिलाने एक मताने आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब यांचं सुद्धा काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतिशय जोमाने, ताकदीने आणि प्रामाणिकपणे पार पडलं. भरतशेठ गोगावले साहेबांचं काम अतिशय चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून 2 दिवसातून एकदा तालुका अध्यक्ष म्हणून मला स्वतः तटकरे साहेब फोन करत होते. कार्यकर्त्यांची कुठली अडचण असेल काय असेल, भरतशेठच्या मागे ताकदीने उभं राहिलं पाहिजे अशा प्रकारचा आदेश आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांनी आम्हाला दिला होता आणि त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक कार्यकर्त्यांनी आदरणीय भरतशेठ गोगावलेंचं काम अतिशय ताकदीने केलं. परंतु आज आम्ही ऐकतोय की नामदार भरतशेठ गोगावले साहेब म्हणतात की राष्ट्रवादीने काम केलं नाही. मला त्यांचं भरतशेठ एवढे मोठ्या मनाचे आहेत, त्यांच्याकडून आम्हाला असं बोलणं हे काय उचित वाटत नाही आहे आणि म्हणून त्यांनी जे वक्तव्य केलं आहे तर खऱ्या अर्थाने जे तटकरे साहेबांवरती ते बोलत आहेत त्यांची मागणी आहे, त्यांनी मागणी केली आहे. त्यांची मागणी जी होती त्यांच्या नेत्यांनी ती पूर्ण करायची होती. तटकरे साहेबांचा त्याच्यात दोष काय? परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं नाही म्हणून असं जर ते सांगत असतील तर त्या वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष आणि सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो. कार्यकर्त्यांनी निषेध केला आम्ही ते पाहिलं. तटकरे साहेबांना ज्या पद्धतीने त्यांनी जे काही घोषणा दिल्या त्याच्यामध्ये शिवीगाळ केली त्याचाच तर निषेध आम्ही या ठिकाणी केला. परंतु हे भरतशेठ गोगावले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आम्हाला अपेक्षा नव्हती. तुम्हाला मंत्रिपद पाहिजे तुम्ही जरूर मागा, ते देण्याचा अधिकार त्यांच्या नेत्याचा आहे. हा आमचा विषय नाही आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विषय नाही. आता तुम्ही म्हणालात की ते आम्हाला मिळालं तर अभिनंदन आहे, मग कुठल्या तरी मेरिटवरती मिळालं असेल असं पण असू शकेल.